नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो वाघेरीमध्ये. आमिर फौजी जे त्यांनी नवीन खरेदी केली आहे ते म्हणजे कंदोरचा राजा, आत्ता वेगाचा शेवट, उर्मिला ताई, माणिकशेठ गायकवाड. आज खरोखरच त्यांचाच भाव आज त्यांनी खरेदी केलेली आहे. दादांचा कॉल आला की दादा फौजी आज दुटीवर आहे ती, पण त्यांच्या आज सर्व फॅमिली आज इथं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय खरेदी केली? फौजीने नियोजन लावलं होतं. हा. म्हणजे खानदानीच नाद आहे आमचा हा. फौजीने नियोजन लावलं तिकडे एकनाथ दादांचं ते सेटलमेंट झालं. त्यांनी दादानीच नियोजन करून दिलं सगळं ते. काय किंमत केलेली आहे? ते फौजींना फौजीने सगळं काय म्हणजे त्यांचा भाऊच आहे का राजाचा? हो, भाऊ. म्हणजे भाऊच. ज्या दावणीला वाजा काढला त्याच दावणीचा बैल हा. त्याच जाणीचा त्याच बैल. दावणीचा त्यांच्या जवळच. आता किती नंदी आहेत आपल्यापाशी? आता 2 आहेत. 2 नंदी आहेत. हा. म्हणजे पळवल्या फेरे फेरे काढलेले. आता हा सेकंदला सलग 5 मैदान गुलाल आहेत. ओपनच्या मैदानाला सुद्धा आदत मध्ये गुलाल केलाय. आदत घेऊन. आता घेऊन. म्हणजे एवढं स्पीड आहे त्याला. स्पीड आहे भरपूर आहे speed ना? आहे. हो. तर किती साधारण किती महिन्याचा आहे? आता 13-14 महिना चालू आहे. 13-14 महिना. आता ह्याला शिकवणी किती येतात तुम्ही? शिकवणी आता आपण आणून एक 8-10 दिवस झालं. आता फेर चालू काढायचं. आता फेर काढले डायरेक्ट मैदानच. डायरेक्ट मैदानच. मित्रांनो बघू शकता आज शून्यातून निर्माण होतंय. म्हणजे आज खरेदी तसं वासरू लागलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे ह्या दृष्टीने आपण आलो. कसं आता मग नियोजन कसं असतं? नियोजन कोण करत असतं? नियोजन स्वतः फौजी करते. सगळं फौजी सगळं, तिकडे हँडल करत सगळं. तुटी वासून पण. दुटी वासून फौजी. मग तिथनं काय संदेश असतो तुम्हाला? काय नसतं तिकडनं कॉल आला की जायचं बाबा असा पैदा झाला बैल म्हणजे मैदानाला जायचं आहे किंवा काय असेल सगळं नुसतं आपण त्याचा कॉल आला की बैल घेऊन जायचं. कॉल करायचा? हो. मग ह्याच्या आधी कोणते कोणते बैल होते? हे जगात आपलं एक वजन म्हणून बैल होऊन गेला. म्हणजे त्या बैलाच्या आयुष्यात त्यानं कधी अशी मोठी टॉपची बैलच घेतली नाहीत. आदत आणि दुसरी बैल घेऊन तो जवळ आता जी टॉपला सगळे नंदी पाळतात का नाही, सगळ्या नंदीसनी तिने म्हणजे हे केलेलं आहे. त्या म्हणजे हे केलेलं आहे का नाही? सगळ्या नंदींच्या संमतीनं टाकाटाकीत मग सगळ्यांचं हे केलेलं आहे. देव बकासूरचं एक म्हणजे त्या बैलाकडनं देव बकासूर आणि मथुर हे 2च नंदी असं आहेत की त्या बैलांना म्हणजे बैल अजून आपलं ओव्हरटेक करू शकला नाही. नाहीतर सगळे आदत बच्चे घेऊन सगळ्या टॉपच्या बैल सगळ्यांची तिने गाडी ही केलेली आहे. सगळं हे हो. केलेलं आहे म्हणजे. आणि जाईल तिथं सहजासहजी मोकळा आला नाही. जाईल तिथं कसला बी गट असून गट काढूनच आता बहुत झाला. कसं तिकडं एवढं नियोजन करता काय? काय आता फौजीचं काय कॉन्ट्रॅक्ट आहे जास्त, त्यामुळं दुटी वाचून पण एवढं हो. लक्ष देणं, दुटी करणं म्हणजे बरोबर. सोपी गोष्ट नाही आहे का नाही? कंटिन्यू सारखं म्हणजे टाइम जेवढा भेटेल ना ते सगळं टाइम म्हणजे बैलांसाठीच देते पण फोनवरून तिथं काय असलं काय आहे काय नाही. म्हणजे चांगली तब्येत आहे का नाही? ह्याला खाणं पिणं आता काय चालू आहे ना? आता त्याला वेळ चेंज झाल्यामुळे थोडं पातळ लागतंय. तिकडं होतं ना म्हणजे असं आपलं भात्यान आणि वाळकं गवत. हा. आपल्याकडे आता ऊस कडबा आणि हत्ती गवत चालू आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं हिरवं हिरो आहे ना, तिकडे थोडं वाळकं वाळकं. म्हणजे थोडं आता सवय लागू सवय आहे का नाही? लागतो. अजून काय खासियत आहे ह्याचे? हे खासियत म्हणजे गाडीवर टाकून देत नाही. घरी होत नाही. किती बी स्पीडचा बैल असून दे गाडीवर टाकून देत नाही. दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. दोन्ही खांदी पब्लिक. मला पळताना बघितलं तुम्ही? हा व्हिडिओ आहेत. व्हिडिओ आहेत. म्हणजे अजून तुम्ही घेतल्यापासून मैदानात नाही काय केलं. आता आपण घेऊन आहे ना सोमवारचा 4-5वा दिवस आहे आता. 4-5 दिवस आहे. म्हणजे लवकर मैदानात दिसत आहे का नाही? हो लवकरच. पेडगावला चाललंय टॉपचं नियोजन करायचं आदतला. म्हणजे पेडगाव हिंद केसरी. म्हणजे तिथं आहे इच्छा आहे पळायची आहे का नाही? म्हणजे चांगले आपलं म्हणजे आज कसं नियोजन आता किती बैल म्हणजे आता कसं पहिऱ्यासाठी सगळं तीच करतात काय? पहिलं सगळं फौजींचं आपण काही बघत नाही. नुसतं आपलं बैल आणून देणे सांभाळणे आणि काय एखादा समजा कोणाचा कॉल आला तर फौजीने सांगायचं बाबा ह्या माणसाचा कॉल आला होता आपण त्या संग पळूया का काय असेल ते सगळं फौजी नियोजन करतो. तुम्हाला पण कॉल येतात का? येतात नियोजन करूया किंवा काय करूया? येतात. मित्रांनो बघा म्हणजे हे शून्यातून म्हणजे त्यांची पिढी चालू आल्या. म्हणजे आज आपल्या दुसऱ्या कधी फौजा कधी परिचय नाही, पण आज देवाच्या शोभानंबर आज आपल्या गोरगरिबी नंदी आपण उजळताना असतो. आज खरोखर वासरू आलाय. वासरू एकदम छान आहे बघू शकता. म्हणजे स्पीड बी तसंच आहे. खट मध्ये स्पीड आहे. त्यांनी बघून म्हणजे राजाचा दुसरा राजा जाता ह्यो. नाव काय दिलं ह्याला? राजाच आहेत नाव तिथे ठेवलेलं की नाही राजा आपण राजाच नाव ठेवलं. राजा नाव ठेवले. हो. हा म्हणजे लवकरच आपली घरची गाडी मग थोडक्यात पाहायला आहे का नाही? मित्रांनो बघू शकता. आता काय आता बाकीचं नियोजन कसं असणार? आता डायरेक्ट पेडगावला हो पेडगावचं नियोजन. त्याच्या आधी मध्ये नाही बघू एकान मैदान ट्रायलसाठी करायचं आपल्याला, आहे का नाही? तरी साधारण कधी दिसेल म्हणजे 10 आता 8-10 दिवसात 8-10 दिवसात 8-10 दिवसात 8-10 दिवसात मैदान एक होईल आजचं आहे का नाही? आदतचं. हा बाकी काय सांगशील अजून? त्याची खासियत म्हणजे तू गाडी सोडत नाही गाडी सोडत नाही अजिबात. किती बी स्पीडचा असून दे गाडी देतच नाही तो. आता लय जण जास्त की कडनं बैल पळत नाही किंवा मधनं असं काही जे असतं काय किंवा काय- बैल काय- भेटतो किंवा काय नाही. काय नाही तिने डावीनं ना तिथं डावीनं सेकंदला 3 मैदान कडन पळून नंबर केलं सेकंदला. म्हणजे आतापासून कडनं सवय लागली की पुन्हा बैल भेट नाही भेट नाही. हा आहे ना? म्हणजे आताच कडन सवय लावायला पाहिजे आहे का नाही? म्हणजे
किती बी कालव्यातनं बैल पळला तर पुढं काय अडचण येत नाही अडचण बाबा येत कडनं नाही. किंवा असलं आलं तर काय अडचण नाही कडन द्या स्पीडनं किंवा फाटी सोडणं किंवा काय नाही हो आहे का नाही हं. मित्रांनो बघू शकता आमिर फौजींचं एवढं म्हणजे जेव्हा प्रेम आहे नंदीवर आज आता इथनं पुढं घडवत जातात आणि प्रत्येक नंदी घडवत की आज मोठा नंदी घेऊन एवढी मोठी खरेदी घेऊन काही नाही की लहानापासून खरेदी करून त्याला मोठं कसं घडवायचं त्याला शिकवणं कसं हा सर्व त्यांचा भाव बघतायत आज ते दुटीवर असून आज आपल्या देशाची सेवा करत ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती मोठं भाग्य आहे आज कधी येणार आहेत फौजी काय आता 5 किंवा 7 केले येतील फौजी. आता येणार आहे ते. हो. म्हणजे आता पेडगावच्या मैदानात असणार आहे. पेडगावच्या मैदानासाठीच सुट्टी काढायला लागली. सुट्टी लागल्या हो मित्रांनो बघा म्हणजे हा नाद आज गोरगरिबांसाठी चालते मित्रांनो लय काही वेळ घेणार नाही आणि ह्या क्षेत्रामध्ये सर्वजण आला पाहिजे आणि एकामेकाला साथ दिली पाहिजे दादा आज तुम्ही बोलवलं आम्ही फौजींचं सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद.